तामसाई संघाचा एखादा खेळाडू असेल तर आपण लगेच आमच्या आयोजकांकडे संपर्क करायचे बा. चला बागाचवाडी संघाची सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 24 चेंडू आणि उत्तरार्धामध्ये बनवायचे त्या 56 धाबा. 24 चेंडू 56 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे बा. अविभाग चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्पर्धेतील आजच्या दिवसातील हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे. ही दोन्ही संघाच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. अनेक स्पर्धांमध्ये या संघाला आपण खेळत असताना पाहिला आणि आज पुन्हा एकदा नव्यानं या मैदानावरती खेळत असताना पाहतोय. जे आपल्या सेफ्टी गार्ड असतील ते डगआउट मधूनच आपण परिधान करून याचे पहा मित्रांनो. इकडे देखील खेळाडूंचं लक्ष असू द्या. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अविभाग आणि त्याचनंतर आपण पाहतोय सोबतीला अंकुश वाघ. हे दोन सख्खे बंधू आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बागाचवाडी गावाचा प्रतिनिधी केला जातोय. मात्र या दोन फलंदाजांना आता चांगला खेळ करावा लागणाऱ्या आजच्या दिवसातील सर्वाधिक हाय स्कोर म्हटला तर आज 55 धाबा आपण पाहतोय. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय मित्रांनो. तर 56 धाबा इथून उत्तरार्धामध्ये बनवावा लागतील बॅटिंग करत असताना टीम प्रीत दक्ष इलेव्हन बागाचवाडी टीमला. दोन सख्खे मधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज अक्षयला आपण पाहतोय. संघाच्या संघनायकांना अक्षय वरती विश्वास दाखवलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. मात्र पहिल्या षटकावरती कुठल्या प्रकारे गोलंदाजी केली जाईल समोर अविभागला आपण पाहतोय. ज्यानं अनेक स्पर्धा गाजवल्यात, मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना खऱ्या अर्थानं मात्र आपल्या गावाचं नाव या खेळाडूंना रोशन केलं आणि त्याचनंतर आपण पाहतोय मात्र खऱ्या अर्थानं तो फलंदाज मैदानावरती दाखल झाला. कुठल्या रीतीने खेळ केला जाईल या खेळाडूचा देखील बराचसा चाहता वर्ग आपण मैदानाच्या चारही बाजूला पाहतोय. ज्या बेले अविभागचा सामना असतो मात्र त्या बेली खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग त्याचा खेळ पाहण्यासाठी अगदी मैदानापर्यंत पोहोचता जातात आणि त्यांना देखील भरभरून शुभेच्छा आल्यात. अगदी आपण पाहतोय भिंगार गावाचा अष्टपैलू खेळाडू अविनाश जाधव यांच्याकडनं देखील अविभागला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. नंदू जुगुरेकडनं देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. मात्र त्याचा खेळ आता निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात होईल. लेट्स प्ले. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज पाहतोय गोलंदाजी मार्क वरती अक्षय चौधरी. पहिला बॉल अविभाग साठी खोला टाकलेला चेंडू पंचांकडे अपील पाहायला मिळतोय. अपील मध्ये उत्साह पहा जास्त पाहायला मिळतोय. विश्वास कमी. निश्चित चांगला चेंडू रिलीज केला होता. अविभागला चेंडू समजला नाही. एक आदर्श खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पण पाहतोय अविभाग. एस एस स्पोर्ट्सचे ब्रँड एम्बेसिडर, जागृती स्पोर्ट्सचे ब्रँड एम्बेसिडर म्हणून त्याच्याकडे आपण सातत्यानं पाहतोय. मात्र तो अविभाग मात्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट केला जातोय. वेगवान चेंडू रिलीज केला होता प्रकाश, मात्र त्यामध्ये अविभागला बीट केला जातोय. मात्र चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अक्षय चौधरीच्या माध्यमातून केला जातोय. फुटबॉलचा वापर केला होता. स्ट्रोक चांगला आहे. आपण पाहतोय गलीमधून चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. शतरक्षक चेंडू मागे जातोय मात्र चेंडू पाहता पाहता निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी ठोकला जातोय. अविभागचा पहिला ब्रँड येतोय चौकार. थँक्यू सो मच डीजा. 56 धाबा बनवायच्या उत्तरार्धामध्ये पहिला चेंडू डॉट आला होता. त्यानंतर आपले इरादे स्पष्ट करायला सुरुवात केल्या अविभागनं. शतरक्षकाला अगदी चकवा देऊन हा चेंडू रिलीज झाला होता सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार अविभागच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. इथून मात्र मोठ्या फटक्यांची सुरुवात केली जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह आता प्रेक्षक वर्गांना पडला असेल. गोलंदाज तयार आहे अक्षय चौधरी. या पहिले पहा आडव्या बॅटनं उडवलाय समोर ब्लॅक स्क्रीनच्या वरतून बॉल चालला आउट ऑफ द बार. अविभागनं ठोकलाय. चौकार नंतर मॅक्सिमम मिनिट षटकार 7 धाबा. सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवरती अविभागला अगदी थांबवलं होतं आणि त्याच नंतर अविभागचं बादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त स्ट्रोक होता. स्पीच ऑफ द साऊंड अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरतून हा षटकार ठोकलाय. या 6 धाब्याने संघ पुढे वाटचाल करतो. धावफलकेवरती 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय तयार आहे. हे पहिली पहा फटका बसला. चेंडू उंच गेलाय. शतरक्षक तैनात आहे तिकडे आणि यावेळी चुका होणार नाही. महत्वाची विकेट ज्यासाठी केली होती प्लॅनिंग ती प्लॅनिंग मात्र आपण पाहतो अविभाग जाळ्यामध्ये अडकला जातोय.
बिग फिश इन द नेट. अभिभागला परतावा लागेल. अभिभाग बॅक टू द डगआउट. म्हटला तर प्रीत दक्ष 11 वाघाची बाडी हा संघ आपण पाहतोय. यशवंत पाटील मोदर आणि त्यानंतर अक्षय शेठ पाटील कानपोलिया यांच्या माध्यमातून संघाला पॅक केलं गेला. मात्र त्याचा खेळ पाहण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती मात्र मान्यवर आपण पाहतो त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत नाही. बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावकुरे आताचा छोटा पॅक बडा धमाका म्हणून ह्याच्याकडे सातत्याने ज्याला म्हटलं जातं. तर रुपेश वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तर रुपेशला मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. टाइम अलर्ट असणारे पा याकडे लक्ष असू द्या. इदुटणे संघ आणि त्या थट्या सर्कलच्या बाहेर असणाऱ्या 5 क्षेत्ररक्षकामधला एक क्षेत्ररक्षक आपल्याला थट्या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याकडे देखील लक्ष असू द्या. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. महत्वाचा सामना. गोलंदाज तयार अक्षय चौधरी. स्विच हिटचा फटका पहा. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी पॅड वरती चेंडू आला होता. हलक्या हाताने दिशा दिल्याने बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या सुरुवात केली जाते चौकारानं. 4 धावेने संघ पुढे सरसावला जातोय. 4 आकड्यावरती या रीतीची फलंदाजी करणं मी तर म्हणेन प्रकाश महत्वाचा असणार आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं होतं अभिभागनं सुरुवात चांगली करून दिली होती मात्र तो देखील परतला जातोय. आणि त्यानंतर रुपेश तसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र चौकाराची भाषा बोलली जातो. यावेळी हा ट्रॅकर होता. पूल केलाय. पूल इन सक्सेसफुल. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकारानंतर शेवटच्या चेंडूवरती ठोकलाय रुपेश वाघना. 98 षटकार 6 धावा. षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकावरती जर का आपण पाहायला गेलो तर वाघाची वाडी संघ पोहोचलाय धावफलकेवरती 20 आकड्यावरती. एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी. रुपेशने देखील आक्रमण करायला सुरुवात केली. स्पीडअप घ्या चला इदुटणे संघ. विनंती असेल स्पीडअप मध्ये कॉपरेट मध्ये सामना खेळवायचा. अजूनही 2 सामने पेंडिंग आहेत आजच्या दिवसामधील. बी लॉट्स मधील पहिल्या फेरीतला शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रीत दक्ष 11 वाघाची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी इदुटणे संघ. दोन संघांमध्ये लढाई आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी. एका साईडला रुपेश वाघ गोलंदाजावरती तुटून पडलाय तर त्याला साथ देतोय अंकुश वाघ. दोन्ही डावकुरे आताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्ग वरती बादल चौधरीला पण पाहतोय. वेगवान गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहतो. याही गोलंदाजानं अगदी कमी वयामध्ये उंच भरारी घेणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा याच जवळ आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेत मात्र आज नव्यानं एकमेकांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी तयार झालेत. आज खऱ्या अर्थानं खैरवाडीच्या मैदानावरती गोलंदाज तयार आहे. अगदी पंचाच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज समोर अंकुश वाघला पण पाहतोय. अंकुश वाघ म्हटलं तर हे मोठं नाव आहे. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट विश्व जगतामध्ये खऱ्या अर्थानं याने देखील बरेचसे मैदान गाजवलेत. आपल्या नावाची छाप याही खेळाडूंना अनेक मैदानावरती सोडला गेलात. तो अंकुश वाघ सध्या मैदानाच्या आतमध्ये. अंकुशसाठी पॅडवरती चेंडू आदळला जातोय. एलबी फॉरच्या अपील आणि पंचांनी अपील मात्र उचलून धरल्या. पंचांचं बोट अवकाशाकडे जात आहे. इथून मात्र वाघाच्या टीमला लागला जातोय. दुसरा धक्का परतावा लागेल. फलंदाज अंकुश वाघ बॅक टू द डगआउट. अंकुश वाघला देखील परतावा लागला जातो. आणि त्या मात्र या सामन्यामध्ये मजा निश्चित पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत सामना रपंटप पाहायला मिळेल यामध्ये तीलभर शंका नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश वाघ हा फलंदाज दाखल झाला. महेश साठी बादलचा पहिला चेंडू पंचाच्या डावीकडनं तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती
10 बाला पावलांचा रणप पाहायला मिळतोय. कोरबट टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सुरेख होता. बॅकअप भरपूर चांगला राहिला जातोय जीवनच्या माध्यमातून. एक सिंगल आल्या, एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलकेवरती जाऊन पोहोचला 21 21 या आकड्यावरती. दोन फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 56 धावा बनवायच्या होत्या उत्तरार्धामध्ये. प्रीत दक्ष 11 वाघाची वाडी या टीमला. मात्र त्यामध्ये रुपेशला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. अविफ बागनं मात्र चांगली सुरुवात केली होती. 10 धावा संख्येचं योगदान त्याच्या बॅटमधून आला. अंकुशला देखील आपण पाहिलं होतं, अंकुशने मात्र संघाला नाराज केला आणि त्यामध्ये आपण जर का पाहायला गेलं तर अंकुश बाग 0 वरती बाद झालाय आणि तर मात्र चांगली धावा संख्या बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम बागाची वाडी संघाच्या माध्यमातून रुपेश स्ट्राईक इन पडत्या क्षण मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार टोकला होता. तो रुपेश साठी यावेळी पहा फटका चांगला, एलिव्हेशन कमी मिळालं जातं, चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक साधा सोपा झेल होता, तो झेल मात्र भूमीला दान केला जातोय आणि तोपर्यंत 2 धावा वेगाने कन्वर्ट केला जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहिला जातोय आणि 2 धावेने संघ पुढे सरसावलाय. 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. मात्र ज्या वेळी प्रकाश फलंदाजाचा झेल सोडला जातोय त्यावेळी मात्र फलंदाज आक्रमण रूप धारण करत असतो. मात्र यावेळी रुपेशचा झेल सोडलाय. इथून रुपेशची चांगली फटकेबाजी पाहायला मिळणार का हेही पाहणं आता तितकाच महत्वाचं असेल. इथून संघाला माहिती आहे रुपेशची फलंदाजी स्फोटक आहे, मात्र त्याची विकेट देखील काढणं महत्वाचे आहे आणि इथून मात्र त्याचा झेलही सोडला गेलाय आणि तो कुठल्या रीतीने खेळ केला जाईल हेही पाहणं आता तितकाच महत्वाचं असेल. बादल तयार आहे गोलंदाजच्या मार्कवरती. पहा चेंडू पॅडवरती आदळला जातो. एस्टनच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावतोय. धावफलकेवरती जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. तर मोठाले फटके येत नाही, सिंगल डबलला प्राधान्य दिला जातोय. हा सामना तितकाच महत्वाचा आहे. 56 बनवायच्या होत्या, आता पोहोचलाय धावफलकेवरती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. महत्वाची विकेट अभि वाघ देखील बाद झालाय आणि त्यामध्ये आपण पाहतोय अंकुश वाघ देखील 0 वरती परतलाय. जे काही करायचं आता मात्र या 2 फलंदाजांना करावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र मोठे फटक्यांची नितांत गरज आहे टीम प्रीत दक्ष 11 वाघाचवाडी टीमला, ते दाखवून द्यावं लागेल. या पिली पहा खोलात टाकलेला चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. गलेमधून चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता महेश वाघनं, तिकडे क्षेत्ररक्षण तितकंच दमदार राहिलं जातोय आणि तोपर्यंत सिंगल आल्या. सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. टीम वाघाची वाडी संघ आपण पाहतो 56 बनवायच्या होत्या, अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. मी तर म्हणेन टीम वाघाची वाडी संघाला मात्र तो पल्ला कुठल्या रीतीने पार केला जाईल हेही पाहणं तर तितकाच महत्वाचं. दुसरं षटक प्रगती पथावरती बादलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक प्रकाश थोडंसं महागडं आपण पाहिलं होतं 20 धावा संख्येचं आणि त्यानंतर कमबॅक केला जातो. फुलरल्याचा बॉल होता, पुल टॉसला पुल केला, पुल इन सक्सेसफुल, अगदी खेळाडू कक्षेच्या वरतून ठोकलाय रुपेशनं. हा बिग हिट षटकार. जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू इथून निश्चित केला जातोय आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये निश्चित इथे स्क्रीनवरती पाहिलं जाईल. ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. हाईट फॅक्टर साठी इथे निश्चित रिव्ह्यू घेतला गेला टीम वाघाची वाडी संघानं आणि निश्चित इथं पाहावं लागेल. आणि निश्चित जर आपण पाहायला गेलो तर तिसऱ्या पंचांचा इशारा आला आहे. इथून फेअर डिलिव्हरी असेल, चांगला चेंडू रिलीज केला होता, फुल टॉस होता. चला हे दुटणे संघ स्पीडअप घ्यायचे, कॉपरेट करा मित्रांनो. 31 धावा धावफलक्यावरती एका षटकाराच्या मदतीनं संघ पुढे सरसावला जातोय. याही षटकावरती आक्रमण केलं जात आहे. दुसरं षटक देखील संपला जातोय. 31 वरती 2 धक्के टीम प्रीत दक्ष 11 वाघाचवाडी टीमला लागला जातोय. तर चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. हितुटणे संघ गोलंदाजीचा भरणा असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये आपण पाहतोय वाघाचवाडी संघ देखील फलंदाजीचा भरणा असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील सर्वाधिक उच्च धावा संख्या जर का आपण पाहायला गेलो तर 55 धावा हितुटणे संघानं पहिल्या हाफमध्ये बनवल्या होत्या आणि त्यानंतर 56 बनवत असताना टीम वाघाचवाडी संघ पोहोचलाय 31 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे आणि 12 मध्ये अजूनही 25 धावा संख्येची गरज आहे. तर म्हणे प्रकाश या षटकामध्ये कमबॅक केला तर शेवटच्या क्षणापर्यंत सामना आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळेल. यामध्ये तिलभर शंका नाही. गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्क वरती कैलासला आपण पाहतोय. कैलास पहिला चेंडू आपण पाहतोय. एस्टाच्या मागे लाजवाब क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून कदाचित एस्टांवरती चेंडू आदळला असता
तर अजून एक मोठा धक्का टीम वाघाचवाडीला मिळाला असता, मात्र ती चित्र प्रकाश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही आणि इथून मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या होत्या. अक्षय चौधरीने फेकलेलं षटक. दुसऱ्या षटकामध्ये पण पाहिलं होतं बादल चौधरीचं क्षण आपण पाहायला गेलो तर 11 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली होती. आणि त्याच नंतर गोलंदाजी मार्कवरती कैलास बल्लाला आपण पाहतोय. संघाचा कॅप्टन आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. 25 धावा संख्येची अजूनही गरज आहे. पहा आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. थर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र या 2 धाबा वेगाने कन्वर्ट केल्या जातात. चांगली रनिंग दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धाब्याने संघ पुढे वाटचाल करतोय. धाव फलकेवरती जाऊन पोहोचलाय 33 आकड्यावरती. षटकातील अजूनही 4 चेंडूंचे खेळ बॅलन्स आहे प्रकाश. इथून जर का आपण पाहायला गेलं 1-2 विकेट आल्या तर वाघाचवाडी संघाचं परडझड पाहायला मिळेल. 1-2 मोठे फटके आल्या तर सामना वाघाचवाडी संघाच्या बाजूने सोपं पाहायला मिळेल. यामध्ये तिलभर शंका नाही. बॅटनं एलिव्हेशन पाहायला मिळेल. पहा टायमिंग प्रॉपर आहे. मिड विकेटला पाठवला. पुलरलेचा बॉल होता आणि महेश वाघनं ठोकलाय. हा महेश ब्रांड बिग हिट षटकार 6 धाब्यांसाठी. टायमिंग मैदानाच्या आतमध्ये प्रीत दक्ष इलेव्हन वाघाची वाडी संघ एका साईडला लढतोय. त्याच्या विरोधामध्ये फाईट करत असताना एक कापदेवी इथुकने संघ मात्र त्याला मात देतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. एक षटकार बघतात जर कैलास आपण हे षटक पाहिलं तर चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा आल्या होत्या, तिसऱ्या चेंडूवरती देखील षटकार आला होता. यावेळी पहा लॉंग ऑनला उडवला जातोय. ऑन कार्पेट क्षेत्ररक्षक पाहतोय तिकडे तैनात केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 41 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 चेंडू आणि विजय करता अजूनही 15 धाबा संख्येची गरज आहे. या चेंडूवरती प्रकाश एखादा मोठा फटका आला तर सामना वाघाचवाडी संघाच्या बाजूने एकतर्फी पाहायला मिळेल. इथून 1-2 डॉट चेंडू आल्या तर मात्र सामन्यात जड पाहायला मिळेल टीम वाघाचवाडी संघाच्या बाजूला. मात्र चांगलीच लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून संघ त्याच्या विरोधामध्ये फाईट करतोय. त्याच्या समोर आपण पाहतोय प्रीत दक्ष वाघाचवाडी संघ मात्र चांगली फाईट करतोय. या षटकातील शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. चेंडू बॉडीवरती अडला जातोय. षटक क्रमांक 3 ही संपला जातोय आणि 3 षटकांचा वादळी खेळ संपल्यानंतर उत्तरार्धामध्ये बॅटिंग करणारा टीम प्रीत दक्ष वाघाचवाडी संघ पोहोचलाय 41 आकड्यावरती. 6 चेंडू आणि विचार करतात बनवायच्या त्या 15 धाबा. प्रीत दक्ष वाघाचवाडी संघ हा सामना जिंकतोय.
तर यशवंत शेठ पाटील याचकडनं टीम वाघाचवाडीला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सामनाही तितकाच महत्वाचा आपण पाहतो मित्रांनो. मात्र जर का आपण पाहायला गेलो तर अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना वाघाचवाडी टीमसाठी गोलंदाजी तिखट पाहायला मिळाली या षटकामध्ये. कैलास भल्लानं फेकलेलं षटक ज्यामध्ये 10 धावसंख्येचे षटक आपण पाहिलं होतं. जबरदस्त गोलंदाजी राहिली गेली होती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज जीवन चौधरीला आपण पाहतोय ज्याच्या नावाने संघ सातत्याने ओळखला जातोय. तो जीवन आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये माहीर असणारा खेळाडू आपण पाहतोय. ज्यानं अनेक विक्रम आपल्या नावावरती केलेत. अनेक मैदान छान आपल्या गोलंदाजच्या बलावरती गाजवल्यात. तो गोलंदाज आला गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडू ऑन द कार्पेट मिड ऑनला खेळण्याचा प्रयत्न दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी डेंजर झोन मध्ये रुपेश आपण पाहतोय. पाहावं लागेल इथून मात्र पंचांकडे अपील केले जाते आणि पंचांना फेटाळून लावलाय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय. विकेट साठी निश्चित पाहावं लागेल. स्क्रीन वरती निश्चित पाहिलं जाईल. फेकी अचूक होती. फटका चांगला होता. क्षेत्ररक्षण दमदार राहिलं होतं. फेकी ही तितकीच अचूक आली होती. कलेक्ट देखील तितकंच दमदार राहिलं होतं. विकेट किपर आनंदाच्या माध्यमातून आणि इथून मात्र संपास सिग्नल OUT बॅट्समन आउट होईल. मोठा धक्का लागला जातोय टीम वाघाचवाडीला. अजून एक धक्का. टीम परतावा लागेल. फलंदाज रुपेश वाघ या फलंदाजाला. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गुरुनाथ बाग. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे सातत्याने आपण पाहतोय प्रकाश. मात्र आज त्याला मात्र चांगला खेळ करावा लागेल. 5 चेंडू आणि अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. मोठाले फटक्याची नितांत गरज आहे. एका साईडला कॅप्टन गोलंदाजी करतोय आपण पाहतोय. जीवन या गोलंदाजाला समोर गुरुनाथ साठी या बेचा चेंडू पाहतोय. फुटबॉलचा वापर केला होता. ऑन द कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षक केल्याच्या माध्यमातून केला जातोय. दुसरा अटेम्प्टला चेंडू अडवला जातोय. उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या जातात. इथून मात्र जर का आपण पाहायला गेलो तर एका साईडला बागाचवाडी संघाचं पारड जड होत असताना आपण पाहतोय. एका साईडला मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. कैला जीवन या गोलंदाजच्या माध्यमातून 2 धावा आल्या आणि 2 धाब्याने संघ पुढे सरसावलाय. 44 च्या आकड्यावरती पोहोचलाय. येणारे 4 चेंडू आणि अजूनही विजय करतात बनवायच्या त्या 12 धाबा. गोलंदाज तयार. जीवन अबिली पहा चेंडू वेगवान फेकला होता. एस्टनच्या मागे चुका पाहायला मिळतात. डायरेक्ट हिट. इथून कदाचित एस्टनवरती चेंडू आदळला असता तिथून कदाचित महेशला देखील परतावा लागला असता. वाईट चेंडू आलाय. 1+1 अशा बोनूच्या स्वरूपात 2 धावा मिळतील टीम प्रीत दक्ष 11 वाघाचवाडी टीमला आणि या 2 धावेने संघ पुढे सरसावलाय. धाव फलकेवरती जाऊन पोहोचला. 46 आकड्यावरती 4 चेंडू अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. कहते ना दोस्तों लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. वाघाचवाडी संघाला प्रयत्न करावे लागतील. तर एका साईडला आपण पाहतोय ही तुटणे संघाला देखील प्रयत्न करावे लागतील. मात्र दोन्ही संघ प्रयत्न करतोय. मात्र एका संघाला सामना जिंकावा लागेल. फटका चांगला विला आपण पाहतोय. मिड विकेटला उडवला ना बॉल चाललाय. बॉन्ड लाईनच्या पलीकडे महेश वाघनं ठोकलाय आणि निर्णायक क्षणी षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच डीजा. लाजवाब स्ट्रोक होता. निर्णायक क्षणी षटकार महेश वाघनं ठोकला. आपण पाहतो क्षेत्ररक्षक होता मात्र क्षेत्ररक्षक दर्शक बनलाय. षटकारच्या मदतीने संघ पुढे सरसावला जाऊन पोहोचला. 52 आकड्यावरती 3 चेंडू आणि विजय करतात. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. वाघाचवाडी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती असं सांगून चालणार नाही कारण गोलंदाजी तितकाच दमदार पाहायला मिळतोय. जीवन चौधरी या गोलंदाजाच्या माध्यमातून दुसरीचा प्रयत्न केला जातोय. या रीतीची धाव दिली जाणार नाही. दोन्ही खेळाडूने एकत्र क्रीज सोडणं महत्वाचं असेल. याकडे देखील लक्ष असू द्या. एक धाव तर वेगाने कन्वर्ट केल्या. एका धावेने संघ पुढे सरसावला जातोय. बागाचवाडी हा संघ जाऊन पोहोचला 53 या आकड्यावरती. येणारे 2 चेंडू आणि विजय करतात. अजूनही बनवायच्या 3 धाबा. सामना भरपूर महत्वाचा. त्या अनुषंगाने प्रेक्षक वर्ग प्रकाश इथपर्यंत पोहोचला गेलाय. खऱ्या अर्थानं
मागील सामना देखील या रीतीचा सामना आपण पाहिला होता. चेंबागोबा तामसई आणि त्याच्या विरोधामध्ये सीबीडी बेलापूर संघ हा सामना आपण पाहिला होता. मात्र बॅटिंग करत असताना सीबीडी संघाने तो सामना जिंकला होता. हा सामना देखील तितकाच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतो. अंगाच्या खऱ्या अर्थानं शहारा आणणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू आणि विजय करतात बनवायच्या 3 धाबा. प्रीत दक्ष 11 वाघाची वाडी संघ. हा बेली फटका चांगला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात द्या. चुका होणार नाहीत नाही. इथून मात्र बर का पाहायला गेलो तर गुरुनाथ हा फलंदाज बाद होतोय. निर्णायक क्षणी महत्वाची विकेट आणि यावेळी मात्र प्रेशराइज फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली टीम वाघाचवाडी संघाच्या माध्यमातून. परतावा लागेल गुरुनाथ वाघ या फलंदाजाला. क्या बात आहे, जबरदस्त संघ. चला स्पीडअप घ्या हिदुटणे संघ. शेवटचा अंतिम बॉल एका चेंडू मागे बनवायच्या 3 धाबा. 1 चेंडू 3 धाबा. मैदानाच्या आतमध्ये प्रीत दक्ष 11 वाघाची वाडी की त्याच्या विरोधामध्ये फाईट करणारा जे गावदेवी क्रिकेट संघ ही तुटणे. कोणता संघ सामना विजय होईल ही पाहणं तितकाच महत्वाचा आणि सामना ही तितकाच इम्पॉर्टंट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी हृदयाच्या ठोके बाळगणारा रंगदार सामना मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा 1 बॉल आणि विजय करतात 3 धावसंख्येची गरज आहे. प्रदीप वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्यामध्ये क्षमता आहे चांगले फटके खेळण्याची. मात्र इथून जर का प्रकाश आपण पाहायला गेला तर मोठे फटक्यांची नितांत गरज आहे. चौकार षटकार ठोकला तर सामना सहजरित्या वाघाचवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. आणि इथून जर का दोन्ही खेळाडूंना कंपल्सरी प्री सोडणं महत्वाचं असेल याकडे देखील लक्ष असू द्या. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सामन्यासाठी. शेवटचा चेंडू मात्र इथून निर्धाव फेकला जातोय आणि इथून जर आपण पाहायला गेलो तर सामना इथून जिंकला जातोय. टीम जय काबदेवी क्रिकेट संघ हे तुटणे संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्डलक टीम प्रीत दक्ष 11 वाघाची वाडी संघ. चांगला खेळ. आला मिळाला. इथून मात्र परतापा लागला जातो. टीम बागाची वाडी संघ हार्डलक फार चांगला खेळ राहिला आणि पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा टीम चे गावदेवी क्रिकेट संघ हे दुपणे संघ. सामनाचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. छान फलंदाजी करत असताना तब्बल 7 चेंडू 23 धाबा कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना छान 15 धाबा डिफेंड केल्या. तो जीवन चौधरी ठरलाय सामन्याचा सामनावीर. विनंती असेल जीवनला आपण या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी. जबरदस्त खेळ राहिला जीवनच्या माध्यमातून. अगदी शेवटच्या क्षणाला प्रकाश असं वाटत होतं की संघ सामना भागाची वाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. मात्र शेवटच्या क्षणी अशी गोलंदाजी केली की छान फलंदाजानं आपल्या गोलंदाजच्या तालावरती नाचवला आणि शेवटच्या क्षणी सामना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला. तो जीवन चौधरी ठरला कॅप्टन कूल 1 मॅन आर्मी. विनंती असेल याचे आपण मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती. चला स्वर्गीय राजेंद्र गुटे बेल्या 11 धोताणी संघ आणि त्याच्या विरोधामध्ये आता फाईट करेल चिंचवली संघ. 2 संघांमध्ये मोठी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमच्या समेत शिरेली परिसरामधील वांगणी गावाचा बेकऱ्या गावाचा सुमधुर घोड आवाज सरतातचा स्वप्नीलजी आबाजी पाहत राहा कुठे जाऊ नका. जे वागेश्वर 11 खैरवाडी धमाका 2025-26 शानदार पर्व. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व लाडक्या क्रीडा रसिक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचे बघा. तसेच आपण पाहतो या ठिकाणी शुभागमन झाला आपण पाहू शकाल. दोधानी गावातील आपण पाहिल्या गेला एक पहाडी आवाज कोणत्याही प्रकारचं शिक्षण नसताना देखील मायक्रोफोनवरती त्यांचा आवाज जर का आपण ऐकला ना तर आपल्याला वाटेल की हा कितपत शिकला असेल. मात्र कोणत्याही प्रकारचं शिक्षण नसताना देखील ज्या रीतीने समालोचन त्यांचा आम्ही ऐकतो अतिशय चांगला आवाज
आपण पाहू शकाल आमचे जबलचे मित्र नानूजी सांबरे मॅन फ्रॉम दोधानी यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की व्यासपीठावरती मात्र मॅचचा आनंद घ्यायचा. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहू शकाल मॅचचा मॅन ऑफ द मॅच जीवन चौधरी याच्याशी देखील आपण निश्चित स्वरूपात संपर्क साधू, कारण ज्या रीतीने खेळ राहिला समोर आपण पाहिला गेला प्रीत 11 दक्ष वाघाजवाडी या नावाने संघ उतरला होता. मात्र जबरदस्त खेळ राहिला, वेल प्लेड. मात्र बोलू शकत नाही. या पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील जीवन चौधरीला आणि त्यांच्या पूर्ण टीमला. मात्र हार्ड लक वाघाजवाडी संघ फाईट अप्रतिम दिल्या, मात्र केलेल्या चुका आणि त्या चुकांवरती कुठे गावीनं अपयश आला. यावेळेस मात्र मैदानाच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोधाने आणि त्यांच्या अगेन्स्ट यशराज 11 बीसीजी चिंचवल्या. एका बाजूला अंबरनाथचा वंडरबाई अनंता गापंडा, तर एका बाजूला आपण जर का पाहिल्या गेला दोधानीचा आपण पाहतोय सिक्सर किंग दत्ता भस्मा. खऱ्या अर्थानं आज दोन संघ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ करण्यासाठी उतरले गेलेत. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकत आपण पाहतोय इथपर्यंतचा प्रवास काढलाय. मात्र इथून हा सामना जिंकणं फार महत्वाचं राहील. जर का जिंकलात तर थेट सुपर 12 संघ दाखल होईल. मात्र कोणता संघ आपलं नशीब आजमावेल, कोणता संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्या मेहनतीची पराकाष्ठा करेल हे देखील पाहावं लागेल. सामन्याला सुरुवात दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून आणि वागेश्वर चषकाच्या माध्यमातून विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू अतिशय भन्नाट वेगवान तेज तरार. आपण जर का पाहिलं गेला वेगाचा बादशाह आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती मनोज भगत. फार कमी कालावधीमध्ये या गोलंदाजाने आपल्या नाबादच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय दखल पाडल्या. कारण ज्या रीतीने गोलंदाजी आपण पाहू शकाल जबरदस्त वेगवान अचूक टप्प्यावरती समोर अनंत गावंड्याला शांत संयमी खेळ करावा लागेल. कारण समोर देखील तेवढाच ताकदवर फुलटॉस, त्यावरती प्रहार, एलिमिनेशन चुकीचा आणि त्या ठिकाणी जेल सोडलाय. या जेलची किंमत येणारा वेळ आणि काळ मात्र सांगून जाईल. आपण पाहतोय स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोधानी टीमला. कारण क्रिकेट म्हटला तर ज्या वेळी फलंदाज जेल सोडले जातात त्या वेळी तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमण खेळ करत असतो. मात्र समोर अनंत सारखा एक विस्फोटक खेळाडू जो जेल सोडलाय. कारण अनंत गावंड्याचा यंदाच्या हंगामाचा विचार केला गेला 2 अर्धशतकीय त्यांच्या विभागामध्ये त्याच्या नावावरती खेळ आपण पाहिल्यात. मात्र या परिसरामध्ये देखील त्यांचा खेळ फार चांगला आम्ही अनेक वेळा पाहिलाय. मात्र आज आपण जर का पाहिलं गेला समोर स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोधानी संघ खेळतोय. त्यांच्या अगेन्स्ट कशा रीतीने खेळ केला जाईल. दत्ता भस्माची सेना मैदानाच्या आतमध्ये एफर्ट लावत असताना मात्र बॅटच्या मधोमध आउट ऑफ द पार हा पहिला तडाखा मनोज भगतचं स्वागत केलं. फलंदाज आपण पाहू शकाल रामदासच्या बॅटमधून हा बिग हिट शानदार षटकार. जबरदस्त फटका आपण पाहिला गेला. ज्या गोलंदाजाची स्तुती केली त्या स्तुतीवरती पाणी फेरण्याचा प्रयत्न. कारण एवढ्या लांबवरचा प्रवास कापून इथपर्यंत का आलोय हे दाखवून दिल्या गेल्या. कारण ज्या रीतीने स्ट्राईक रोटेट झाली, जर का जेल टिपला असता अनंत सारखा फलंदाज बादही झाला असता. मात्र तसं घडलं नाही. कारण जेल सोडली एक सिंगल, त्यानंतर स्ट्राईक रोटेट आणि त्यानंतर षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट. यावेळेस मात्र लॉंगनला क्लिअर करत हा दुसरा विकेट शानदार षटकार. मनोज भगत वरती मात्र प्रहार केले जातात. ज्या गोलंदाजाचा उल्लेख केला त्या गोलंदाजावरती कुठे का होईना मात्र आक्रमण केले जाते. कारण समोर आपण जर का पाहिलं गेला रामदास डुमनेला आपण पाहू शकाल डावखरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज. कारण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने विस्फोटक खेळीसाठी जाणले जातात. आपण पाहतो याच दरम्यान मंचकावरती व्यासपीठावरती मात्र आगमन झाले. आपण पाहू शकाल समालोचन क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय नानूजी सांबरे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये कारण त्यांना देखील माहिती आहे आजचा दिवस आपण खऱ्या अर्थाने पाहिला गेला बिल लॉर्ड्स टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे आज या क्रीडा नगरीवरती आपण पाहिले गेलेत. अनेक संघ पराभूत झालेत आणि अनेक संघाचं अस्तित्व अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू प्रचंड वेगाने फेकला. चेंडूमध्ये उंची प्राप्त झाली नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. कारण मनोज भगत देखील कच्च्या गुरुचा चेला नाही कारण त्याला देखील माहिती आहे समोर आपण जर का पाहिलं गेलं यशराज 11 चिंचवल्या हा संघ खेळतोय आणि त्यांच्या आगेन चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस पुढचा चेंडू शॉर्ट आपल्या गतीमध्ये परिवर्तन. कारण सुरुवातीचे 2 चेंडू स्लॉट मध्ये फेकले होते आणि त्याचा परिणाम वेगळा पाहिला आणि त्यानंतरचे 2 चेंडू सुरेख फेकले म्हणजे कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत असताना बिनगडी बाद 13 धावा यशराज 11 बीसीजी चिंचवल्या आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर द्या. दुसरं षटक संघाचा सर सेनापती दत्ता भस्मा. एकेकाळी प्रकाश सर आपण जर का पाहिलं गेला हे आजचे जे संघ आपण पाहतो एकेकाळी हे संघांना आपण ए लॉट्स मध्ये प्राधान्य द्यायचं. मात्र आज खऱ्या अर्थानं एक खंत वाटते ज्या रीतीने संघ डासळले गेलेत. कारण सातत्याने वंशटर वाघाजवाडे संघ आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहायचो ए लॉट्स मध्ये खेळताना आपण पाहतो. मात्र
गावामध्ये चाललेलं राजकारण, अनेक खेळाडू उदयास आले, त्या कारणास्तव अनेक संघ आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळाले. आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय बेले 11 मोरिया दोदाने हा संघ आपण देखील पाहतोय. हा संघ देखील ओपन लॉस मध्ये टॉप मध्ये खेळायचा, मात्र आज तो संघ देखील थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. कारण त्या संघामध्ये देखील थोडासा संघ डासळलेला दिसतोय. कारण हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं चिंचवली संघ देखील आज थोडासा का होईना बॅकफुटला आपण पाहू शकाल. मात्र यावेळेस पाहावं लागेल प्रचंड वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये, कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट, कोणता संघ आपलं नशीब आजमावेल मैदानाच्या आतमध्ये. मात्र मागचा सामना जो आपण पाहिला, मी कौतुक करेन MIDC तळोजा परिसरातील आपण पाहू शकाल जे गावदेवी येथून संघ जबरदस्त खेळ राहिला, खऱ्या अर्थानं अभिवागच्या संघाला परास्त केला. मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. शॉट अभियान जबरदस्त फटका ऑन साइडला, लॉंग ऑन द क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वर गुटेला पाहू शकाल, जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. तर बघा सर्व क्रीडा रसिक वर्गांना इथून विनंती असेल, खेळाडू किंवा प्रेक्षकांना हेतुडणे संघाची सानवी स्पोर्टची बॅट जर का कुणी घेतली असेल, ब्लॅक कलरच्या ब्लॅक एडिशनची सानवी स्पोर्टची बॅट आहे, जर का कुणी घेतली असेल, अन्यथा चुकून कुणी घेतली असेल तर आपल्याला प्रेमाची विनंती असेल, क्रिकेटसाठी जर का सच्चा क्रिकेट प्रेमी असाल तर ती बॅट मात्र येथून संघासाठी परत करायची आहे. कारण एका बॅटची आपण जवळपास प्राइस प्रकाश सर पाहिली ना 3 ते 3.5 जवळपास प्राइस आपण पाहतोय. आणि ती बॅट कुणी घेतली असेल तर आपल्याला विनंती असेल की ती बॅट येथून संघाजवळ मात्र पोहोचवायची आहे. मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी आपण पाहतो रामदास डुमनाच्या बॅट मधून हा शानदार चौकार. दत्ता बसमावरती मात्र प्रहार केले जाते. संघाची टोटल धावसंख्या यावेळी जाऊन पोहोचली 18 अंकावरती. खऱ्या अर्थाने कौतुक करेन रामदास डुमनेचा, कारण या मॅच मध्ये अनंताचा चांगला खेळ होत नाही आणि त्या कारणास्तव स्वतःवरती विश्वास ठेवून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न मात्र दत्ता बसमाला देखील कमी लेखून चालणार नाही. आज खऱ्या अर्थाने संघाचं नेतृत्व करतोय. नवनवीन खेळाडूंना घेऊन संघ मात्र पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, एक सिंगल तर कम्प्लीट होईल आणि एका धाब्यावरती मात्र समाधान मानलं जाईल. कारण दोन्ही फलंदाज तेवढेच ताकदवार आहेत. कारण एका बाजूला आपण जर का पाहिलं गेलं अंबरनाथ विभागातील आपण पाहतो खऱ्या अर्थाने यशराज 11 BCG चिंचवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदानी संघ. सातत्यानं हे दोन संघ आम्ही अनेक स्पर्धेमध्ये इलॉर्स मध्ये खेळताना पाहिले आहेत. मात्र आपण पाहतोय क्रिकेटमध्ये प्रचंड वेग आणि त्या वेगाच्या कारणास्तव अनेक संघ आपल्याला ढासळताना पाहायला मिळाले. यावेळेस फुटवर्कचा वापर एलिमिनेशन जुळलं नाही, विकेट किपर बीट आणि तोपर्यंत नशिबाची चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र बाईकच्या स्वरूपात कंप्लीट होईल आपण पाहू शकाल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये भरपूर काही सांगून जाते. कारण टेनिस क्रिकेट म्हटला तर एका धावेला फार महत्त्व दिले जातं. कारण अद्यापपर्यंत आपण या मॅचचा विचार केला गेला, सामना मात्र शांत संयमी मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी संघर्ष जरूर पाहायला मिळतोय. मात्र एका बाजूला रामदास डुमनेची बॅट जरूर बोलली आहे. अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेलं 20 धावा धापटवरती लागल्या गेल्यात रामदास डुमने ऑन स्ट्राईकवरती. यावेळेस मात्र अतिशय सुंदर वेगवान चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. कारण सातत्यानं खऱ्या अर्थानं पंच आम्हाला सांगत असताना षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय आणि 12 चेंडूच्या अखेरीस 10.00 ची सरासरी राखत आपण पाहतो यशराज 11 BCG चिंचवली जाऊन पोहोचलाय बिनकडी बाद. यावेळेस मात्र 20 अंकावरती. चला दोन्ही संघ आपल्याला देखील विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. अद्याप आपल्याला एक मॅच कव्हर करायची आपण पाहू शकाल. अद्यापर्यंत आपण जर का पाहिल्या गेल्यात 4:20 आपण पाहतोय आणि इथून मात्र सहकार्याची अपेक्षा राहील. ज्या अनुषंगाने अद्याप आपण एक सामना आपण पेंडिंग पाहतोय आणि तो सामना देखील आपल्याला उजेडामध्ये कव्हर करायचा आहे, जेणेकरून कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही. मात्र जर का उद्याच्या मॅचेस असणारे संघ ऑनलाईनच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत असतील तर त्या संघांना देखील प्रेमाची विनंती असेल की उद्या ठीक 10 वाजता मात्र खेळण्यासाठी याचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. केवळे आणि 6 स्टार धोदानी हे दोन्ही संघाला विनंती असेल की उद्या ठीक 10 वाजता या स्पर्धेसाठी यायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन दोरेला आपण पाहतोय. एक वेगवान तेज तरार गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर अनंत गावंडे सारखा एक अनुभवी एक विस्फोटक खेळाडू आणि त्याच्या अगेन्स्ट
जर का चांगला खेळ करायचा असेल तर अचूक टप्प्यावरती नियंत्रित असणारी गोलंदाजी दाखवली तर निश्चित स्वरूपात अनंत गावंड्याला देखील शांत ठेवलं जाईल. मात्र पाहावं लागेल 2 षटकामध्ये शांत संयमी खेळ दाखवलाय. इथून आक्रमण केलं जाईल का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. यावेळेस फटका सुंदर ऑन साईडला गॅप भरपूर मोठी आहे. यावेळेस ब्लॅक सिंगच्या समोर चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार. जबरदस्त आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अनंत गावंड्याच्या माध्यमातून नशिबाची साथ आणि चौकार आपण पाहिलाय. यावेळेस शॉट आपल्या त्यावरती चपराक. यावेळेस पाहावं लागेल समालोचन कक्षाला सलामी देणारा हा दुसरा बिग हिट 6 धाब्यांसाठी हा शानदार षटकार. अनंत गावंड्याला माहिती आहे कॅप्टन कोल संघाचा संघनायक 2 षटक प्रमुख होती दोघांनी टीमची. त्या 2 षटकामध्ये शांत संयमी खेळ दाखवला. त्याला माहित होता येणाऱ्या 2 षटकामध्ये जर का मैदानाच्या आतमध्ये थांबला तर एक चांगली बॅटिंग केली जाईल आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये खेळ केला जातोय. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. संघाची टोटल धावसंख्या 30 अंकावरती आहे. 2 षटकामध्ये अवघ्या आपण 20 धावा पाहिल्या आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सचिन दोऱ्यावरती आक्रमण. पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट कमालीचा फटका. फायनल ग्रिझनला टार्गेट. चेंडू आउट ऑफ द पार. अनंतच्या बॅट मधून हा बिग हिट षटकार आणि 6 धाब्यानं गोलंदाजावरती पूर्णपणे प्रेशर रिलीज केलंय मैदानाच्या आतमध्ये. मात्र प्रेशर हटवायचं असेल तर इथून मात्र शांत डोक्यानं अचूक टप्प्यावरती नियंत्रित असणारी गोलंदाजी करावी लागेल. कारण अशा रीतीने जर का चेंडू फेकले तर त्याचं उत्तर आपल्याला सीमापार पाहायला मिळेल. कारण सुरुवातीला उल्लेख केला सध्याच्या हंगामामध्ये आपण पाहतो अनंत गावंड्याचा बोलबाला आपण बदलापूर अंबरनाथ परिसरामध्ये अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय. कारण या सीझनमध्ये 2 अर्धशतकी त्याच्या नावावरती खेळ आपण पाहिले आहेत. मात्र इथून पाहावं लागेल पनवेल मधील मोरबे विभागातील ही खैरबाडी गावाची एक दमदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील चाप सोडत असताना मात्र समोर देखील दत्ता भस्माचा संघ आहे. त्याला माहिती आहे दुसऱ्या उत्तरार्धामध्ये जर का चांगली फाईट द्यायची असेल तर इथून चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न गोलंदाज सचिन दोरे कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ब्लॉकला सपर जबरदस्त चेंडू रिलीज केला ऑन साइडला लॉंगॉन क्षेत्रामध्ये. ज्ञानेश्वरला पाहता सुंदर क्षेत्ररक्षण. पिकी देखील अचूक. इथून निर्णयाची अपेक्षा राहील. पंचांचा बोट आकाशाकडे आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागेल रामदासच्या स्वरूपात आपण पाहतोय. चिंचवली टीमला यावेळेस मात्र अवघ्या 36 अंकावरती कारण जाळे रचलं होतं. विकेट सापडत नव्हती आणि इथून मात्र विकेट गहाल केली मैदानाच्या आतमध्ये. कारण चिंचवली टीमला देखील माहिती आहे इथून मात्र चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं लॉंगॉन मध्ये ज्ञानेश्वर उघडेला. त्या ठिकाणी मात्र थोडासा आक्षेप घेतला गेलाय. हरकत नाही. आपण पाहू शकाल स्पर्धा लाईव्ह आहे आणि इथून मात्र चेक केलं जाईल ज्या अनुषंगाने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं होतं. मात्र कुठे काय होईना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या मनामध्ये थोडीशी शंका प्राप्त झाली आहे. इथून मात्र फेर निर्णय असेल आपण पाहतोय कारण इथून रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल आणि इथून पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्यायचं दोन्ही टीमला विनंती असेल. नवीन फलंदाज बंडाऊनसाठी आपण पाहतोय राम खंडवीला आपण पाहू शकाल नोस्ट्राय गेनवरती समोर फलंदाज संघाचा संघनायक. यावेळेस मात्र अनंत गावंड्याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भरपूर काही घडले जात आहे. मात्र चला विनंती असेल सातत्यानं आपण पाहतोय अशा गोष्टी घडत असतात. मात्र इथून जाऊया मॅचच्या दिशेने. सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतो. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला उंची भरपूर लांबी मात्र पाहावी लागेल. लांबी देखील तेवढीच चेंडू जाईल. यावेळेस मात्र सीमा पार 6 धाब्यांसाठी अनंत गावंड्याच्या बॅटमधून हा शानदार षटकार. मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची भाषा बोलली जाते कारण 2 षटकामध्ये पूर्णपणे शांत टिपलं होतं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं मनोज भगतनं 13 धाबा खर्च केल्या. दत्ता बसमाने निर्णायक कमबॅकिंग षटक फेकले. अवघ्या 7 धाबा दिल्या होत्या आणि त्यानंतर मात्र यावेळेस सचिन दोरेवरती आक्रमण. अवघ्या अद्यापर्यंत 5 चेंडूमध्ये पार मागणी गोलंदाजी केली जाते. मात्र इथून अंतिम चेंडू कशा रीतीने फेकला जाईल
अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय. लॉंगाचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या हळूवार गतीने काबविण्या मात्र पुढे सरकत असताना 44 अंकावरती षटक क्रमांक 3 देखील संपलंय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतो एक गडी बाद असताना आपण पाहिलं गेलं यशराज 11 बीसीजी चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय 44 अंकावरती. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय बघा. सर्व लाडक्या क्रीडा रसिक वर्गांना थोडंसं टेक्निकल इश्यू असल्यामुळे आवाजामध्ये थोडंसं फेरबदल आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना यशराज 11 बीसीजी चिंचवली संघ जाऊन पोहोचला. यावेळेस आपण पाहतोय 44 अंकावरती अंतिम षटक विशाल दोरेला आपण पाहतोय समोर अनंत सारखा एक विस्फोटक खेळंदाज. अनंतचा वैयक्तिक खेळ आपण पाहिला 10 चेंडूमध्ये 26 धाब्याची एक जबरदस्त इनिंग. यावेळेस पुन्हा एकदा मात्र कमालीचा फटका चेंडू जाईल सीमापार 6 धाब्यांसाठी. हा शानदार षटकार मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची भाषा बोलली जाते. दत्ता बसमा मनोज भगतला जर का वगळला तर 2 गोलंदाजाचा माझा पूर्णपणे समाचार घेतला मैदानाच्या आतमध्ये. सांघिक अर्धशतक यावेळेस मात्र कंप्लीट झालंय. आपण पाहतो बॅटिंग करत असताना यावेळेस चिंचवली संघ जाऊन पोहोचला 50 अंकावरती आणि वैयक्तिक अनंत गावंड जाऊन पोहोचला 11 चेंडू आणि 32 अंकावरती. अर्धशतक पाहायला मिळेल का? प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय. या सीझन मधला तिसरा आपल्याला पाहायला मिळेल का? यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू रिलीज केला. गुडले स्पॉट वरती चेंडू रिलीज झाला. त्यानंतर ऑलॉन द कार्पेंटर एक सिंगल कंप्लीट थोडंसं फंबल आणि तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. यावेळेस आपण पाहतोय 52 या आकड्यावरती. कारण आनंदाला देखील माहिती आहे समोर दत्तासारखा एक विस्फोटक फलंदाज आहे. कारण उत्तर अर्धामध्ये दत्ता बसमाची जर का बॅट बोलल्या तर 60-70 धाबा जरी बनल्या तरी देखील त्या धाबा पाठलाग करण्याचा मात्र प्रयत्न केला जाईल. कारण ज्या रीतीनं खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय कारण कुठे का होईना संघामध्ये असलेल्या अनेक खेळाडूंची अनुपस्थिती त्या कारणास्तव संघ थोडासा बॅकफुडला आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय पूर्णपणे फायदा उचलत असताना आपण पाहू शकाल चिंचवली संघ समोर अनंत गावंडा अतिशय चांगला खेळ केला. मैदानाच्या आतमध्ये 34 वरती नाबाद खेळ केलाय. इथून मात्र गोलंदाज विशाल दोऱ्या कमबॅक करून देईल का? अनंत सारखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल का? मात्र प्रयत्न तोच होता मैदानाच्या आतमध्ये अवे फ्रॉम द बॉडी. मात्र पंच आम्हाला सांगत असताना लाईन खराब आहे. इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि सिंगलच्या स्वरूपात संघ जाऊन पोहोचले. यावेळेस आपण पाहतोय 53 या अंकावरती अद्यापर्यंत एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न कारण सकाळच्या 17 पासून 50+ धावसंख्या बनवण्यासाठी भरपूर प्रयत्न आपण पाहिला. मात्र यावेळेस सुंदर प्रयत्न संध्याकाळच्या 17 मध्ये धावांसाठी संघर्ष आणि त्या संघर्षाला यश लाभत असताना या 6 धावेनं आपण पाहतोय संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 59 या आकड्यावरती. म्हणजे अद्यापर्यंत सर्वाधिक उच्चांक गाठला या स्पर्धेतील. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना यशराज 11 बीसीजी चिंचवली टीमला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अनंत गावंडाचा विचार केला गेला 13 चेंडू 40 वरती नाबाद म्हणजे अवघ्या 10 धावेपासून लांब असेल अर्धशतकासाठी. त्या अर्धशतकीय खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? गोलंदाज विशाल दोऱ्या कमबॅक करत आपल्या टीमला मात्र पुन्हा एकदा मात्र आपल्या नाबाच्या आपल्या गावासाठी पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का? हे देखील पाहणं गरजेचं राहील. कमबॅक करणं अत्यंत गरजेचं असेल कारण ज्या रीतीने बॅटिंग केली जाते जबरदस्त बॅटिंग 59 धावा पडल्यावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा मात्र बॅटच्या मधोमध कमालीचा फटका. यावेळेस मात्र पाहावं लागेल चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमा पार. शानदार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या यावेळेस मात्र भरदार वेगानं पुढे वाटचाल करत असताना एक गडी बाद असताना तब्बल 63 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक गाठलाय आपण पाहतोय. कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा. आपण पाहिलं गेलं सुपर 12 साठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये दत्ता बसमा हिस्टनच्या मागून थोडस काबीने सूत्र हलवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र यंगस्टार गोलंदाजावरती विश्वास आणि त्या कारणास्तव थोडासा प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अद्यापर्यंत उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 44 या आकड्यावरती नाबाद खेळ करत असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आणि या सीझन मधील
वैयक्तिक तिसरा अर्धशतक आपण पाहतो अनंत गावंडा बॅट उंचावून प्रेक्षकांची मानबंधनं स्वीकारत असताना जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकाल. अप्रतिम. एकदा खेळ आवडले असेल तर प्रेक्षक वर्गांना विनंती असेल की या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण तोच फॉर्म मैदानाच्या आतमध्ये कायम टिकवत असताना, कारण आम्ही 2 शतक अर्धशतक त्याच्या बॅटमधून अंबरनाथ परिसरामध्ये पाहिले होते, मात्र आज खैरवाडी नगरीमध्ये वागेश्वर चषकामध्ये जबरदस्त खेळ आपण पाहतोय. तब्बल आपण पाहिलं गेलं 15 चेंडू आणि 50 धाब्याची जबरदस्त इनिंग साकारली आहे. कमालीची बॅटिंग. अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये 69 धापडलर लागल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी हा शानदार षटकार.